मित्रांनो, बॉलिवूडमध्ये दरवर्षी अनेक चेहरे येतात. काही स्टार बनतात, तर काही काळाच्या पडद्याआड जातात. पण विचार करा, एखादी अभिनेत्री जी लोकप्रियतेच्या शिखरावर आहे, जिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट होत आहेत, ती अचानक एका रात्रीत गायब होते. अशी गायब होते की ना तिचे कुटुंबीय, ना पोलीस, ना तिचे फॅन्स, कोणालाच तिचा पत्ता लागत नाही. आज त्या जिवंत आहेत की नाही हे सुद्धा एक मोठं रहस्य आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात टीव्ही मसाला आणि आज आपण बॉलिवूडच्या अशा 3 रहस्यमयी गायब झालेल्या अभिनेत्रींचा पर्दाफाश करणार आहोत, ज्यांच्या गायब होण्यामागे अंडरवर्ल्ड पासून आंतरराष्ट्रीय ड्रग माफियांचे हात होते. मित्रांनो, व्हिडिओ खूप रंजक होणार आहे. शेवटपर्यंत नक्की पहा. या यादीतील पहिलं नाव म्हणजेच जॅस्मिन. 1988 साली आलेल्या रामसे ब्रदर्सच्या विरान या हॉरर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातील अभिनेत्री जॅस्मिन तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने संपूर्ण देशाला वेड लावलं होतं. या चित्रपटानंतर ती एका रात्रीतच स्टार बनली. पण या चित्रपटानंतर ती पुन्हा कधीच कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. असं म्हटलं जातं की तिच्या सौंदर्यावर दुबईचे अंडरवर्ल्ड डॉन फिदा झाले होते. तिला रोज अंडरवर्ल्ड मधून धमक्यांचे आणि दुबईला येण्याचे फोन येत होते आणि या त्रासाला कंटाळून जस्मिनने स्वतःला घरात कोंडून घेतलं आणि अचानक ती गायब झाली. आता काही लोकांच्या मते ती अमेरिकेमध्ये स्थायिक झाली आहे, तर काही जण म्हणतात की आता ती या जगात नाहीये. रामसे ब्रदर्सनेही नंतर सांगितलं की त्यांचा जस्मिन सोबत कधी संपर्क होऊ शकला नाही. जस्मिन कुठे आहे हे कोड आजही सुटलेलं नाही. आता वळूयात 90च्या दशकातील सर्वात बोल्ड आणि ब्युटिफुल अभिनेत्रीकडे, जिचं नाव आहे ममता कुलकर्णी. करण अर्जुन, बाजी, वक्त हमारा है यासारख्या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये तिने काम केलं. 90च्या दशकात ती टॉपची अभिनेत्री होती. पण 2000 सालाच्या सुरुवातीला ती अचानक बॉलिवूडमधून गायब झाली. जेव्हा तिचा शोध सुरू झाला, तेव्हा जे सत्य समोर आलं त्याने आंतरराष्ट्रीय पोलीस यंत्रणा सुद्धा चक्रावून गेल्या. ममता कुलकर्णी बॉलिवूड सोडून आंतरराष्ट्रीय ड्रग किंगपिन विक्की गोस्वामीच्या प्रेमात पडली होती. ती दुबई आणि केनियामध्ये ड्रग रॅकेट चालवत असल्याचा तिच्यावर आरोप होता. 2016 मध्ये ठाणे पोलिसांनी तिला एका मोठ्या ड्रग रॅकेट प्रकरणात आरोपी घोषित केलं होतं. काही वर्षापूर्वी ममता कुलकर्णी एका साध्वीच्या अवतारात समोर आली आणि तिने अध्यातूर नावाचं पुस्तक लिहिलं. पण ती सध्या कुठे राहते आणि काय करते हे आजही गुप्त आहे. 1991 मध्ये आलेल्या हम चित्रपटातील जुम्मा चुम्मा गाणं तुम्हाला आठवतंय का? या गाण्यात अमिताभ यांच्यासोबत डान्स करणारी जुम्मा चुम्मा गर्ल म्हणजेच किमी काटकर. किमी काटकर आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जायची. तिचा प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालत होता. पण 90च्या दशकाच्या मध्यात जेव्हा ती लोकप्रियतेच्या शिखरावर होती, तेव्हा तिने अचानक सिनेसृष्टीला रामराम ठोकला. कोणत्याही वादात न पडता ती अचानक गायब झाली. नंतर समजलं की तिने चित्रपट निर्माते आणि फोटोग्राफर शंतनू शौर्यशी लग्न केलं आणि ती ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झाली. आज ती भारताबाहेर अगदी सामान्य आयुष्य जगत आहे. पण बॉलिवूडच्या चकाचक दुनियेत तिने कधीच पाऊल ठेवलं नाही. तर मित्रांनो, या होत्या बॉलिवूडच्या त्या अभिनेत्री ज्या ग्लॅमरच्या दुनियेत आल्या, स्टार बनल्या, पण नंतर अशा गायब झाल्या की त्यांची फक्त नावच मागे राहिले. तुम्हाला या तिघींपैकी कोणत्या अभिनेत्रीचा अभिनय सगळ्यात जास्त आवडायचा कमेंट करून सांगा. आणि अशाच काही मसालेदार गोष्टींसाठी तुमच्या टीव्ही मसाला चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.